नमस्कार। मी आज बनवणार आहे शेपूची भाजी मूग डाळ टाकून। त्यासाठी लागणारं साहित्य: ही शेपूची भाजी, एक गड्डी, फोडणीसाठी लसूण, मिरची, कांदा, मुगाची डाळ भिजवलेली, कोथिंबीर, हळद, मोहरी, मीठ आणि तेल। सगळ्यात अगोदर ही भाजी बाजारातून आणली की अशी असते ती शेपूची। ती अशी कट करून घ्यायची अशी आणि धुवून काढायची स्वच्छ आणि मग अशी कापून घ्यायची, बारीक बारीक चिरून घ्यायची अशी। आणि मुगाची डाळ भिजत घालायची, 1-1.5 तास भिजत घालायची। आपल्याला केवढी पाहिजे, तर जास्त पाहिजे तर जास्त घ्यायची, कमी पाहिजे तर कमी घ्यायची। मी आता फोडणी टाकते भाजीला। तेल किंचित टाकायचं पहिलं, मोहरी 1 चमचा, मोहरी जरा तडतडून द्यायची। कांदा टाकून घ्यायचा। कांदा एक कट करून घेतलाय। मिरची 4 मिरच्या मी कट करून घेतलेल्या। लसूण 5 ते 6 पाकळ्या सोलून बारीक ठेचून घ्यायच्या। चांगलं आपलं भाजून द्यायचं जरा। थोडं मीठ टाकायचं म्हणजे भाजून चांगला कांदा मिरची। आता हळद टाकायची थोडी, अगदी किंचित हळद टाकायची। तेल खूप कमी टाकायचं, कारण भाजी पूर्ण शिजल्यानंतर ना गॅस बंद केला ना की थोडंसं वरून तेल सोडायचं, म्हणजे चव छान लागते। मी आता डाळ टाकून घेते मुगाची। ती मुगाची डाळ मी स्वच्छ निवडून धुवून ठेवलेली 1 तास भिजत। मुगाची डाळ टाकतात, चण्याची टाकतात भिजवून। लाल डाळ मसूरची पाहिजे तर ती टाकायची भिजवून, पण भिजत ठेवायची पहिली स्वच्छ धुवून। आपल्याला कुठली आवडत असेल ती डाळ टाकायची आपण। तर मी शेपू टाकून घेते गॅस कमी करून। असं पूर्ण टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायची भाजी। गॅस बारीकच ठेवायचा। एक दोन मिनिट चांगली अशी हलवून घ्यायची। आता ही चांगली भाजी आपली हलवून झाली शेपूची। आता मी गॅस एकदम बारीक करते आणि 6 मिनिट ठेवून देते अशी। पाणी काय मी टाकत नाही, झाकण ठेवायचं। गॅस एकदम बारीक करायचा, एकदम स्लोवर 6 मिनिट राहून द्यायचं असंच।
6 मिनिट झालेत. आपण झाकण काढून बघूया. भाजी हलवून घेऊया आपण. थोडीशी कोथिंबीर टाकून आणि हलवून घेऊया. पाणी टाकायची गरज नसते. कुठली डाळ असली तरी डाळ चांगली भिजली पाहिजे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा. झाली आपली भाजी तयार झाली. कोथिंबीर टाकून घेते सगळी. हलवून घेते. गॅस बंद करते. तर मी गॅस बंद केला आहे. आता थोडंसं मी तेल सोडून घेते भाजीवरती. म्हणून मगाशी तेल थोडं टाकलेलं, कारण असं कच्चं तेल टाकलं तर चव छान लागते. चल आपली भाजी तयार. काढून घेऊया. मूग डाळ शेपू आपली तयार.